नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी सुरू करण्यात आली होती, या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल कोणकोणते ते आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहूया. चला तर पहिलं पाहूया. सदर योजनेत अर्ज करण्याची जी मुदत होती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासूनच दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. हा एक बदल झालेला आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरी त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड, 2 मतदान ओळखपत्र, 3 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, 4 जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट देखील वगळण्यात आली आहे. 4. सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट होता, त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. 5. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्माचा दाखला, 2 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. 6. 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. 7. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण 7 या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.